आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळच सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध। पत्त्यासाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या। लहान मुले, पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध। संपर्क 9881543743। त्यावेळेस मी अधिवेशन कालावधीत होतो। आपले सर्वांचे त्या ठिकाणी फोन आल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाला मी त्या ठिकाणी लगेच फोन करून सूचना दिल्या आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं असंच उत्तर की आतापर्यंत कुणीच कंप्लेंट द्यायला आलेलं नाहीये, परंतु पोलीस यंत्रणेची जबाबदारी आहे की ज्यावेळेस प्रसार माध्यम किंवा इतर लोक त्यांना फोन करतात त्यावेळेस तात्काळ जाऊन त्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे। 24 तास जर त्या पोलीस प्रशासनाने दखल घेतली नसेल तर या तालुक्यातील सर्व पोलीस प्रशासन यंत्रणेवर नक्की त्यांचं लक्ष या ठिकाणी लोकांच्या सेवेकडे आहे की इतर गोष्टींकडे आहे याचा खुलासा खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून येत्या 2 दिवसात मी स्वतः मागणार आहे। नसेल तर ही यंत्रणा सरळ होणार नसेल तर त्यांच्या विरोधात 3 दिवसात कोणतीही लक्षवेधी लागते। मी त्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध खेड तालुक्यातल्या त्यांच्या चाललेल्या वेगळ्या कारभाराबद्दल या ठिकाणी लक्षवेधी निश्चित करणार आहे। कारण अनेकांना, गोरगरिबांना अशा पद्धतीनं या ठिकाणी न्याय जर मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी या नात्यानं मला न्याय मिळवून देणे आणि प्रशासनाला धारेवर आणणं हे माझं कर्तव्य आहे। त्या पद्धतीने मी काम करणार आहे। आमदार साहेब, काल गुन्हा दाखल करण्यासाठी विजू शेठ डोळस यांनी खरंच प्रयत्न केले, तुम्ही त्याबद्दल काय तुमची भूमिका राहिली? माझी भूमिका हीच राहणार आहे की ज्यावेळेस तालुका प्रतिनिधी, संपूर्ण तालुका आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक आमदार म्हणून त्यांची आपण नियुक्ती करतो आणि त्यांच्या तालुक्यामध्ये, त्यांच्या गावामध्ये जर अशी अपघाताची घटना जर घडत असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ऑलरेडी या देशामध्ये सगळ्यांना दिलेला आहे। माझं असं म्हणणं आहे, आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला उत्तर देतोय की आता त्यांचा जो एका अण्णा तुम्हाला सांगतो, एका 20-22 वर्षाची मुलं आहेत, 9 लोक आहेत तिथं ऍडमिट, आणि आता त्यांचा जर खर्च जर थांबत जर असेल तर आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून भले कोणत्याही फंडातून तुम्ही खर्च करा, परंतु ती लोक जगली पाहिजेत आणि ती लोक नीट झाली पाहिजेत, एवढंच माझी तालुक्याच्या आमदार यांना विनंती राहणार आहे। पण यापुढे जर तक्रार केली तर तुमचा खर्च करणार नाही असं उद्या कोणालाही म्हणतील, एखाद्याचा ही जबाबदारी आमदार साहेबांनी स्वीकारावी। आमदार साहेबांची काय मग, ज्यांनी खर्च करायचं सुरुवातीला म्हटलं होतं, ज्या हॉस्पिटलमध्ये ती लोक आहेत ज्यांनी खर्च करायचं म्हटलं होतं त्यांच्यावरती तुम्ही दबाव आणा ना। मग तुम्ही पहिलं कसं खर्च करत होते, आता का नाही करत? आता हे बघा, व्यक्तिशः स्वातंत्र्य, आता तुम्ही मगाशी तुम्हीच सांगितलं की आमचा काही कोणाचा व्यक्तिगत दोष नाहीये, बरोबर ना अण्णा? असं मी एखाद्याला बोलू शकत नाही की अण्णा तुम्ही यांना आश्वासन दिलं, तुम्ही ते आश्वासन पूर्ण करा, मग ही दंगली आणि दादागिरी होईल ना। परंतु याच्यामध्ये सामोपचाराचा मार्ग म्हणून माननीय आमदार साहेब ती नैतिक जबाबदारी स्वीकारतील ना खर्च करण्याची, त्यांनी स्वीकारली पाहिजे, कारण त्यांच्या रोडला अपघात झालेला आहे, त्यांच्या मागे पुढे त्यांच्या मागे आमदार राहतील आणि आमदारांनी राहायलाच पाहिजे। हे सर्वसामान्यांचे जर लोकप्रिय आमदार आहेत ना, मग सर्वसामान्य लोकांची लोकप्रियता कशामध्ये असते? सर्वसामान्यांचं हित जोपासण्यासाठी असते, सर्वसामान्य जगण्यासाठी असते, सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी असते। आम्ही आमचं प्रतिनिधित्व त्यांना करायला दिले, त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी। आमदार साहेब, तुम्ही आता म्हणालात की 3 दिवसात लक्षवेधी मांडण्याची परवानगी असते, आपण संबंधित त्यावेळी जे अधिकारी कर्मचारी कामावर होते त्यांच्या विरुद्ध लक्षवेधी मांडणार का? त्यांच्या विरोधातच नाहीये, परंतु खेड, चाकण, आळंदी, माळुंगे या सर्व पोलीस स्टेशन बाबत माझी शंका आहे की सगळ्या ठिकाणी फक्त त्यांना जिथं काही महत्वाचं वाटतं अशा ठिकाणी न्याय दिला जातो आणि इतर सर्व जी गुंडगिरी असेल, इतर सगळे अवैध धंदे असतील किंवा इतर काही ज्या घडामोडी तालुक्यात चाललेल्या आहेत, या सर्व गोष्टीच्या विरोधात मी आहे आणि त्या विरोधातल्या गोष्टी या मंडळींनी जर बंद केल्या नाही तर शासन दरबारी मांडण्यापेक्षा मी स्वतःच त्या ठिकाणी आमदाराला एवढे तरी अधिकार आहेत की आदेशवाजा, सूचनावाजा आदेश देणे, मी तशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणार आहे। परंतु यापुढे जर ही मंडळी ऐकणारच नसतील आणि जर त्यांच्या पद्धतीने चालणार असतील तर तालुक्यात आमदार या नात्यानं मी त्यांचं चालू देणार नाही, एवढाच शब्द देतो। आणि विजूभाऊंनी आता मुद्दा मांडला की कोणत्याही गोष्टी कशाही घडतील, कुणी काही करेल त्याला जबाबदार आमदार नसतो। ऐकून घ्या, मुद्दा असा आहे, जर कुणीच काही त्यांना मदत करणार नसेल, सर्वस्वी जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे, त्यांनी ते आरोपी शोधावेत आणि त्या ठिकाणी त्यांना तो खर्च करायला लावणे
ही जबाबदारी आहे आणि त्यांना तो खर्च करायला लावण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आणि पोलीस यंत्रणा ती जे कोणी आहेत त्यांनी शब्द दिलाय त्यांनी त्या सगळ्या ज्यांना आजारी पडले ज्यांना लागले त्यांना ती हमी घ्यावी. त्यांना मी तशा पद्धतीनं पोलीस यंत्रणेला पण सांग. शासकीय रुग्णालय असतात त्याच्यात ते काम करताय. अण्णा तुम्हाला काय म्हणायचे पोलिसांच्या बद्दल परत काही एवढे 24 तास जर काही होत नसेल तर कायदा सुव्यवस्था आहे का खेडमध्ये? मुळामध्ये त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहेत. त्याचं कारण असं आहे की जर तक्रार आली नाही एवढा इन्शुरन्स त्यांनी घ्यायला पाहिजे तेवढा घेत नाही. परंतु माझं याबाबतीत म्हणणं असं आहे की तक्रार येऊन आलो जर अपघात घडला तर पोलिसांचं कर्तव्य आहे की त्याचा योग्य तिथे तपास करणं, कुठे आरोपी असेल त्याला अरेस्ट करणं आणि तर राहिला विषय फक्त खर्चाचा. एक तर बऱ्याच वेळा आता त्या जो संबंधित मोटार चालक असतो किंवा ड्रायव्हर असतो तो किरकोळ काय असेल तर मुद्दावर मी कष्ट करतो पण वाद नको. पण इथं खूप गंभीर आहे त्यामुळे इथं गुन्हा हा दाखल होणारच आहे. आता राहिला भाग खर्चाचा. तर खर्चाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्यांना न्यायालयात दाद मागता येते आणि खर्चासहित सगळं न्यायालय त्या जो आरोपी असतो त्याच्याकडनं भरपाई केली. त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ आहे. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या सगळ्या प्रक्रिया होती पण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ज्याने अपघात केला तो मोकळा आहे. परत एखादा अपघात होईपर्यंत प्रशासन वाट बघणार का? प्रशासनाची जबाबदारी आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपण सगळी गावातली मंडळी आहोत. ज्याने अपघात केला तो सुद्धा गावातलंच आहे. त्याच्याकरता जे आरोपी असेल त्यांनी पोलिसांच्यावर थोडं प्रेशर आणलं असेल किंवा थांबा आम्ही खर्च करतो आम्ही आमच्या पद्धतीने पडतो याचा अर्थ पोलिसांचा 100% दोष आहे असं होत नाही आहे. त्यांनाही या ठिकाणी काम करायचं असतं, कामकाज करायचं असतं. त्यांनाही या ठिकाणी अतिशय लोकांचं ऐकावं लागतं आणि 100% पोलीस प्रशासन हे काही दोषी आहे असं मी म्हणणार आहे. आणि म्हणू नये कारण असं आहे 24 तास आज ड्युटी करत असतात आणि प्रत्येक गोष्टी आपण जर त्यांना जबाबदार धरलं तर उद्या पोलीस यंत्रणा सुद्धा काम करणार नाही. त्यामुळं या ठिकाणी ज्यांचा अपघात झाला आहे ते लोक जखमी त्यांना न्याय कसा देतील एवढंच पाहणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. अण्णा बातमीमध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा गाड्यांचे नंबर त्या संबंधित गाडीचा नंबर स्पष्ट. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 वार्ड 5091 9999.